हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी स्नेहा, लाईफ अँड माइंडसेट कोच, आणि आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप परत एकदा स्वागत आहे. तर आजचा एक खूप छान मला महत्त्वाचा वाटला आणि तो तुमच्यासोबत ॲटलिस्ट आपल्याला माहिती तरी असलं पाहिजेत सगळ्या गोष्टी, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. मी ज्या जर्नीमध्ये बऱ्याच म्हणजे सरासरी 1.5-2 वर्षापासून जे काही चालू आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी, त्यामध्ये खूप महत्त्वाची आणि खूप पहिल्यांदा एक नवीन गोष्ट शिकली, जी की ब्रह्ममुहूर्ता किंवा जे काय माझे कोर्सेस असायचे ते सकाळी पहाटे 5 वाजता मला ते ऑनलाईन सगळे सेशन अटेंड करायला लागायचे. तर ते का? मग मी त्या मागच सगळे कारणं शोधली, किंवा म्हणजे भलेही त्या सगळ्यांनी जरी आपल्या कोचने आपल्या मेंटॉरने आपल्याला बरंचसं सांगितलं असेल, त्याच्या व्यतिरिक्त मी अजून त्याची खूपशी माहिती काढली. कारण मला प्रत्येक गोष्टीचं कारण जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी ती गोष्ट करत नाही. त्यामुळं मग ब्रह्ममुहूर्ताला का उठावं, का सगळ्या गोष्टी कराव्या, का तेव्हा सगळ्या गोष्टी केल्याने खूप छान फायदे होतात, तर त्याबद्दल बरीचशी माहिती मिळवल्यानंतर, बरेचसे व्हिडिओज बघितल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या इतिहासापासून म्हणजे खूप आधीपासून सगळं चालत आलेलं आहे. आपल्या वेदांमध्ये, पुराणामध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं आहे जो ब्रह्ममुहूर्त आहे. किंवा आपण खूपदा जुन्या सिरियल किंवा जे काही बघायचो तेव्हा म्हणजे पहाटेचं खूपदा दाखवलेलं हे आपल्याला माहिती असतं. किंवा आपण सुद्धा लहान असताना, शाळेत असताना लवकर उठून अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्याच आहेत. पण जसं जसं आपलं वय वाढतं, आपण वेगळ्या फेजला जातो, तसं तसं सगळे म्हणजे सगळे आपलं लाईफस्टाईल बदलते आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत असूनही आपल्याला त्या करता येत नाहीत. त्यातलीच ही एक आपल्या सगळ्यांनाच माहिती असावी. पण ठीक आहे, आपण करू शकतो न शकतो, पण ॲटलिस्ट आपल्याला माहिती तरी असलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा आपण हे सगळं करू. ओके, त्यासाठी मला वाटलं की हे सगळं शेअर करावं. तर काय असतो मग ॲक्च्युअल ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? तर आपल्या पूर्ण दिवसामध्ये 24 तासामध्ये 8 प्रहर असतात. ओके, 4 दिवसाचे 4 रात्रीचे, म्हणजे प्रहर म्हणजेच काळ. त्याचे रात्रीचे जे काळ असतात ते रुद्र काळ असतो, त्यानंतर राक्षस काळ, गंधर्व काळ आणि मनोहर काळ, असे 4 काळ असतात. तो प्रत्येक काळ 3-3 तासाचा असतो. आणि रुद्र काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी 6 ते 9, आपण खूपदा ऐकलं असेल की संध्याकाळी 6 ते 9 म्हणजेच संध्याकाळच्या टायमिंगला झोपू नये असं आपलं आई किंवा घरातले म्हणायचे. त्यानंतर 9 ते 12 हा राक्षस काळ असतो. त्यामध्ये कधीच डोंट वेक, म्हणजेच 9 ते 12 मध्ये आपण काहीही करून झोपलं पाहिजे. 12 ते 3 मध्ये आपण एकदम गाढ झोपेत असलं पाहिजे. आणि नंतर 3 ते 6चा जो टायमिंग असतो मनोहर काळ, त्यामध्ये आपण काहीही करून आपला बेड सोडला पाहिजे, आपण अंथरुणातून उठलं पाहिजे. आणि आपण ह्या गोष्टी आपल्या आपली जी आधीच्या पिढी आहेत, आपले आजी आजोबा, पंजी पंजोबा, तिथं सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी असायच्या की ते लवकर उठायचे. तेव्हा शेती असायची, तर शेतीला लवकर उठून, खूप पहाटे लवकर उठून जायचे, आणि ते त्यांच्यासाठी खूप इझी सुद्धा होतं. ओके, कारण ते रात्री खूप लवकर सुद्धा झोपायचे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत, कारण ती झोप सुद्धा पूर्ण झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी वेळेवर सुद्धा व्हायच्या तेव्हा. सो अशा प्रकारे हा ब्रह्ममुहूर्त आहे. आणि ब्रह्ममुहूर्ता जसं की मी म्हटलं की सूर्योदयाच्या आधी 48 मिनिटं, असे 48 मिनिटाचे 30 मुहूर्त आपल्या पूर्ण दिवसभरामध्ये असतात. त्यातला सगळ्यात उत्तम मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त असा मानला गेलेला आहे. आणि ह्या 48 मिनिटामध्ये ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये, ह्या युनिव्हर्समध्ये कॉस्मिक एनर्जी ही खूप जास्त प्रमाणात उपलब्ध असते. म्हणजे आपण त्या टायमिंगला उठून जे काही करू, तुम्ही स्टुडंट असाल, अभ्यास करत असाल, किंवा जे काही आपण आहोत आणि जे काही आपल्याला पाहिजे त्यावरती जर काम केलं तर ते अचीव करायला आपल्याला खूप इझी जातं. आणि ते होतं बरं का, कारण आपल्याला माहिती आहे सकाळचा वेळ हा खूप शांत असतो, सगळेजण झोपलेले असतात, आणि आपल्याला विचार करायला किंवा ती शांतता आणि ती एनर्जी खूप काम करते त्यावेळी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग मिळून जे काय आहे, जे काही आपल्याला आयुष्यात पाहिजे, एनर्जी, फ्रिक्वेन्सी, या सगळ्या गोष्टी मॅच होत असतात. आणि जसं जसं आपल्याला सवय लागेल की रोज आपण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून सगळ्या गोष्टी करू लागलो, तेव्हा त्याचे इफेक्ट सुद्धा आपल्याला लगेच काही दिवसात जाणवतात बरं का. म्हणजे जसं की मला वेळ नाहीये, वेळ पुरत नाहीये, किंवा एक्स्ट्रा काही करायचंय तर मग कधी करणार, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत.
ओके. सो मला असं वाटलं की मी ब्रह्ममुहूर्तावरती उठले किंवा मी माझे सेशन जेव्हा घेते तेव्हा ते माझे पहाटेचे सेशन असतात ते सुद्धा केले. आणि पहिल्यांदा हे सगळं खूप अवघड गेलं, पण नंतर हळूहळू जसं सगळ्या गोष्टी मी रोजच्या रोज करत गेले किंवा कन्सिस्टन्सी ठेवली तेव्हा सगळ्या गोष्टी इझी सुद्धा होत गेल्या. सो खूपदा सहज शक्य होतंही आणि खूपदा होतही नाही. कारण जेव्हा आपण आपल्या लाईफच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती असतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या असतात तेव्हा बऱ्याचदा खूप साऱ्या अडचणी सुद्धा येत असतात. पण तरी सुद्धा मला असं वाटलं की ॲटलिस्ट आपल्याला माहिती जरी असलं पाहिजे की पहाटे उठून एखादं काम करणं आणि मग ते दिवसभरात कधीही करणं त्यामध्ये खूप फरक आहे. ओके. तो फरक मी स्वतः अनुभवलाय. आणि मी असं म्हणत नाहीये की रोजच उठून आपण सगळं केलंच पाहिजे किंवा करायलाच पाहिजे. हा प्रत्येकाचा पर्सनल म्हणजे काय म्हणतात, प्रत्येकाचा पर्सनल कौल आहे की तो काय करायचं काय नाही. पण ॲटलिस्ट आपल्याला माहिती असणं, त्यामागचं सायंटिफिक रिझन माहिती असणं आणि मग त्या सगळ्या गोष्टी करणं किंवा जेव्हा केव्हा करायची संधी भेटेल जेव्हा आपण केलं तरी सुद्धा ते आपल्यासाठी खूप आहे. सो येस, कसा वाटला टॉपिक? ब्रह्ममुहूर्ताला उठणं करणं सगळ्या गोष्टी आणि त्याचे फायदे सुद्धा मस्त आहेत, खूप छान आहेत. आणि येस, जेव्हा केव्हा संधी भेटेल तेव्हा आपण उठूया, हे सगळं करूया आणि जे काही आपल्याला अचीव करायचंय ते इझिली अचीव करता येईल ह्या सगळ्या टायमिंगमध्ये उठून. ओके. तर धन्यवाद.